साबुदाणा पापड क्रंची आणि कुरकुरीत पहा. पाहायची आहे का रेसिपी? जर पापड बनवणार असाल ना साबुदाण्याचे, रेसिपी स्किप न करता पहा. नमस्कार, वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज रेसिपी साबुदाणा पापड. साबुदाणा मी इथे घेतलेला आहे 1/2 किलो. चाळून निवडून साबुदाणा मी घेतलेला आहे. आता यापेक्षा एक बारीक साबुदाणा बाजारामध्ये विकत मिळतो, तो घ्यायचा नाही पापड करण्यासाठी. मी हा वापरते, हा साबुदाणा. हे साबुदाण्याचे पापड एक सोप्या पद्धतीने मी बनवते आणि झटपट होतात. पाणी ओतते. साबुदाण्यामध्ये स्टार्चचं प्रमाण खूप असतं. काय करायचं आहे, हा साबुदाणा असा थोडा हाताने चोळून आपल्याला धुवून घ्यायचा आहे. स्टार्च सगळा निघून जाईल. आणि मी हा साबुदाणा 3 ते 4 पाण्याने धुवून घेते. साबुदाणा मी धुवून घेतलेला आहे. यावर थोडं पाणी घालते. 1 कपमधलं अर्धा कप पाणी मी साबुदाण्यावर घातलेलं आहे. महत्त्वाची टीप, साबुदाणा व्यवस्थित भिजला नाही. एखादा त्यातला साबुदाण्याचा दाणा कच्चा राहिला, भिजला नाही. ज्या वेळेस आपण पापड तेलामध्ये साबुदाण्याचे फ्राय करतो ना, तो न भिजलेला साबुदाण्याचा दाणा आहे तो तेलामध्ये उडतो. आपल्याला साबुदाणा व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे. साबुदाणा मी आता रात्रभर भिजत ठेवते, झाकून ठेवलेला आहे. साबुदाणा पापड उपवासाची रेसिपी आहे, पण मी यामध्ये फूड कलर वापरते. तुम्हाला नसेल फूड कलर वापरायचा तर स्किप करा. मी असे थोडे साबुदाण्याचे पांढऱ्या रंगाचे पण बनवते आणि फूड कलर मिक्स करून सुद्धा बनवते. मी 3 वाट्या घेतलेल्या आहेत, त्यामध्ये मी साबुदाणा काढते. इथे बाउलमध्ये असाच पांढरा साबुदाणा थोडा ठेवलेला आहे आणि मी 3 वाट्यांमध्ये आता फूड कलर मिक्स करते. रेड फूड कलर, येलो फूड कलर, ग्रीन फूड कलर. आता तिन्ही रंग कलर घातलेले साबुदाणे मी मिक्स करून घेते. 3 वाटीमध्ये मी फूड कलर मिक्स करून घेतलेले आहेत. साबुदाणा पापड वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकता. इथे ही प्लेट आहे, ह्या प्लेटमध्ये बनवू शकता. इडलीच्या पात्रामध्ये सुद्धा बनवू शकता. इडली स्टँड आहे, ह्या इडलीच्या पात्रामध्ये साबुदाणा टाकून वाफेवर याचे पापड छान होतात. सगळ्यात सोपी पद्धत ही आहे स्टीमरची प्लेट. तुम्ही एखादं ताट घेऊ शकता. बांगड्या, ह्या बांगड्या मी शूटिंगसाठी आणलेल्या आहेत, नवीन आहेत आणि मी धुवून त्या सुकवून घेतलेल्या आहेत, म्हणजे त्याला पुसून घेतलेल्या आहेत. बांगड्यांच्या सहाय्याने साबुदाणा पापड आपण छान वाफवू शकतो. एका आकारामध्ये हे पापड होतात आणि अगदी सोपी पद्धत आहे. स्टीमरची प्लेट मी तेलाने ग्रीसिंग करून घेते. 4 बांगड्या मी अरेंज करून घेतलेल्या आहेत. पांढरा साबुदाणा, एका बांगडीमध्ये मी पांढरा साबुदाणा इथे भरून घेतलेला आहे पापडांसाठी. 4 रंगाचे साबुदाणे मी भरून घेतलेले आहेत. आता बांगडी अगदी अलगद मी उचललेली आहे. तुम्ही पाहू शकता. इडली पात्र म्हणजे इडली आपण ज्यामध्ये बनवतो ती प्लेट, त्याला सुद्धा मी तेलाने ग्रीसिंग करून घेते. इथे मी पांढराच साबुदाणा भरून घेते, म्हणजे पांढरे पापड होतील. पण स्टीम करण्यासाठी स्टीमरमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. पाणी
छान उकळलेला आहे। ही पापड स्टीम होण्यासाठी प्लेट। पाणी व्यवस्थित उकळलेलं असेल तर 7 ते 8 मिनिटांमध्ये हे पापड स्टीम होतात। 7 ते 8 मिनिटं हे पापड मी स्टीम करून घेते। पापड स्टीम झालेत का पाहूया। पापड व्यवस्थित स्टीम झालेले आहेत। हे स्टीम झालेले पापड थंड करून घेते। हे पापड व्यवस्थित थंड व्हायला हवे, त्याशिवाय ते प्लेटमधून आपल्याला काढायचे नाही आहेत। आणि आता बाकीचे पापड मी स्टीम करून घेते। हे पापड इडलीच्या पात्रामधले म्हणजे इडलीच्या प्लेटमध्ये जे मी पापड भरून घेतले होते ना, ते मी आता स्टीम करून घेते। हे इडलीच्या पात्रामधले सुद्धा पापड साबुदाण्याचे मी स्टीम करून घेतलेत। आता मी थंड करून घेते। स्टीम केलेले पापड व्यवस्थित थंड करून घेतलेत। सुरीला थोडं तेल लावलंय किंवा एखादा फ्लॅट चमचा असेल तो घ्या आणि इथे पापडाच्या काठाने पापड आपल्याला सोडवून घ्यायचं आहे। अगदी काठाने पापड मी प्लेटमधून काढून घेतलेला आहे। बाकीचे सगळे पापड मी हे सुद्धा काढून घेते। पहा, प्लास्टिक पेपर घेतलेला आहे। पेपरला तेल लावते। आता हा स्टीम करून घेतलेला पापड मी काढून घेतलेला आहे। आता ते पापड उन्हामध्ये आपल्याला वाळवायचे आहेत। एक महत्त्वाची टीप देते। ही सरळ बाजू आहे पापडाची। मी काय करणार आहे, ज्या वेळेला पेपरवर मी पापड वाळवायला घालणार ना, हा पापड मी उलटा केलाय। म्हणजे ही स्टीम केलेली पापडची जी बाजू आहे ती बाजू आपल्याला वाळवताना अगोदर वरच्या बाजूला करायची आहे। माझी महत्त्वाची टीप आहे ही बाजू मी वरच्या बाजूला करून आता हे पापड, बाकीचे सगळे पापड मी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेते। साबुदाणा पापड उन्हामध्ये मी वाळवून घेतलेले आहेत। पापड तळण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल कडकडीत गरम झाले, पापड सोडते। तुम्ही पाहू शकता पापड किती छान फुललेला आहे। साबुदाणा पापड छान फुललाय तो पापड तेलामध्ये, पाहू शकता तुम्ही। बाकीचे पापड मी फ्राय करते। साबुदाण्याचे कलरफुल पापड मी रंगाचा वापर केलाय। मी आधीच सांगितलं, नको असेल तुम्हाला फूड कलर, उपवासाला जर फूड कलर तुम्ही वापरत नसाल, प्लीज प्लीज तो फूड कलर तुम्ही स्किप करा। मला वेळ मिळत नाही म्हणून मी ऑर्डर घेत नाही। विचारल्याबद्दल धन्यवाद। लाईक करा, शेअर करा आणि वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा। आणखी नवीन रेसिपी घेऊनच येणार आहे बरं मी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर। नमस्कार।